एकेकाळची गोष्ट आहे. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्या 3 मुली होत्या. त्यातल्या 2 मुली खूपच लालची आणि स्वार्थी होत्या. पण त्याच्या 3ऱ्या मुलीच्या मनात मात्र भरपूर प्रेम आणि आदर होता. एक दिवस वडिलांना कळले की त्यांची काही जहाजे वादळामुळे समुद्रात बुडाली आहेत. त्या बिचाऱ्यांचे सगळेच काही संपून गेले जसे. शिवाय ज्या घरात ती लोक राहत होती, दोघी लालची बहिणी या प्रकरणामुळे खूपच त्रासल्या होत्या. त्या संपूर्ण दिवस नुसत्या बसल्या बसल्या बरं वाईट बोलत होत्या. घराची सगळी कामं ब्युटीच करत होती. काही काळानंतर वडिलांना कळलं की त्यांचं एक जहाज समुद्र काठी पोहोचले आहे. ते तेथे जायची तयारी करू लागले. जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मुलींना विचारलं, तुम्हा तिघींसाठी काय घेऊन येऊ? कपडे, चप्पल, हार आणि ब्रेसलेट्स. आणि तुझ्यासाठी ब्युटी, सांग काय हवंय तुला? फक्त एक गुलाबाचं फूल डॅडी. वडील एक लांब अंतर गाठून त्या जहाजाकडे पोहोचले. त्या जहाजात कोणतंही सामानही नव्हतं आणि ते जहाज काही कामाचंही राहिलं नव्हतं. मायूस आणि हताश होऊन वडील घरी परतू लागले. अंधार होता होता ते एका जंगलात पोहोचले. तिथे पूर्ण शांतता होती आणि गारवा सुद्धा. बर्फ पडत होता. काही तास ते असेच चालत होते बर्फांवर. शेवटी एके ठिकाणी त्यांना एक किल्ला दिसला जिथे दिवे पेटत होते. ते मदतीच्या आशेने आत गेले. काही विचित्र होता तो किल्ला. सगळीकडे दिवे पेटत होते. डायनिंग टेबलवर जेवण ठेवलेलं होतं. अगदी चिमणी सुद्धा पेटत होती. पण माणूस एक सुद्धा दिसत नव्हता. त्यांनी हाका सुद्धा मारल्या पण काहीही उत्तर नाही मिळालं. किती वेळ थांबतील? जोराची भूक लागली होती ना. त्यांनी जेवण संपवलं आणि मग एका सुंदरशा बेडवर झोपून गेले. ते जेव्हा सकाळी उठले, त्यांना घालण्यासाठी कपडे तयार मिळाले. ते खाली उतरले. त्यांच्यासाठी शानदार ब्रेकफास्ट तयार ठेवला होता. हा नक्कीच एखाद्या परीचा राजवाडा असणार. नाहीतर उगीच कोणी कोणाची मदत करतं का? ती भेटली तर नक्की आभार मानेन. किल्ल्यातून बाहेर येताना त्यांना बागेत गुलाबाचे फूल आढळले. त्यांना वाटले, मी आपल्या 2 मुलींसाठी तर काहीही घेऊन जात नाही. कमीत कमी ब्युटीसाठी तरी काही घेऊन जातो. त्यांनी एक गुलाब तोडल्या क्षणी धरती कापू लागली आणि वारा वेगात वाहू लागला. झाडांच्या आडून एक राक्षसासारखा दिसणारा बीस्ट बाहेर आला. वडील त्या बीस्टला पाहून फारच घाबरले. मी तुला खायला दिलं, राहायला जागा दिली, घालण्यासाठी कपडे दिले आणि तू इकडे माझी गुलाबा तोडतोयस. हीच आहे का तुझी माणुसकी? वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली आणि त्यांनी त्याला सांगितले की ते हा गुलाब आपल्या मुलीसाठी घेऊन जाणार होते. जी चूक तू केलीस त्याची शिक्षा मिळेल तुला. मला क्षमा कर. वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली. मी तुला एका अटीवर क्षमा करू शकतो. तुला 3 मुली आहेत. त्यापैकी एक जर माझ्या बरोबर राहायला आली तर मी तुला सोडेन. सांग मला, तुला हे मान्य आहे का? मनात ओझे घेऊन वडील घराकडे परतले. घरी पोहोचल्यावर दोन्ही स्वार्थी मुलींनी वडिलांची कहाणी ऐकली, पण बीस्टच्या अटीकडे दुर्लक्ष केलं. ब्युटी त्या दोघींपेक्षा वेगळी होती. डॅडी, जर तुम्ही परवानगी दिली तर बीस्टकडे मी जाईन. दोघी स्वार्थी बहिणी फारच खुश झाल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की सगळी चूक ब्युटीचीच आहे.
दुःख आणि नाईलाजाने वडील ब्युटीला किल्ल्याकडे नेण्यासाठी निघाले. पोहोचल्यावर पाहिलं की सगळं पहिल्यासारखंच दिसत होतं. टेबलावर जेवण होतं आणि एकही मनुष्य अवतीभोवती नव्हता. त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली इतक्यात बीस्ट तेथे पोहोचला. त्याला पाहता क्षणीच ब्युटीची तब्येत खराब होऊ लागली, कारण बीस्ट तितकाच भयानक दिसत होता जितका तिच्या वडिलांनी त्याचं वर्णन केलं होतं. बीस्टने नम्रतेने विचारलं, तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस का? हो. मग उद्या सकाळी तुझे वडील इथून निघून जातील आणि पुन्हा इथे कधीही येणार नाहीत. ब्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली तेव्हा तिचे वडील तेथून निघून गेले होते आणि शानदार ब्रेकफास्ट तिची वाट पाहत होता. ती काही काळ गार्डन मध्ये फिरत होती. गुलाब पाहता क्षणी ती दुःखी झाली. मग तिने किल्ल्याच्या आत प्रवेश केला. एक दरवाजा गुलाबांनी भरलेला होता. तिला काहीच कळलं नाही. ती आत गेली. पुष्कळ सुंदर रीतीने त्या जागेला सजवलं होतं. त्यात पुस्तके, फुले आणि वाद्ये ठेवलेली होती. तिने विचार केला की ज्या व्यक्तीने इतकी सुंदर सजावट केली आहे ती कोणाला दुखापत करू कशी शकते. मग तिने एक पुस्तक उचलले. त्या पुस्तकावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं, साहिबा, तुझी इच्छा माझ्यासाठी हुकूम आहे. मी माझ्या वडिलांना पाहू शकले असते तर. ज्या क्षणी ब्युटी हे म्हणाली त्या क्षणी आरशात तिचे वडील तिला दिसले. ब्युटी खूप खुश झाली. तिचे वडील तिच्या समोर होते ना. त्याच रात्री बीस्ट डिनरच्या वेळी पुन्हा आला. मी तुला पाहू शकतो का ब्युटी? हा किल्ला तुमच्या मालकीचा आहे, मला का विचारता? नाही, आता हे सगळं काही तुझं आहे. तू म्हणालीस तर मी इथून निघून जाईन. ब्युटीला आश्चर्य वाटले हे ऐकून. मला तुला काही विचारायचंय. मी खरंच खूप कुरूप आहे का? तिला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावं. मग तिने मान हलवून होकार दिला. तू माझ्याशी लग्न करशील? यावेळी ब्युटीने जरा कठोरतेने उत्तर दिले, नाही. बीस्ट परत फिरून निघून गेला, दुःखी आणि हताश. दररोज डिनरच्या सुमारास बीस्ट ब्युटीला भेटत होता आणि तिची पुष्कळ काळजी घेत होता. असेच दिवस जात होते. आता ब्युटीला बीस्टची सवय झाली होती. हे जर सुंदर दिसले असते तर. काही महिने उलटले. आता ब्युटीला बीस्टची भीती वाटत नव्हती. शिवाय ती त्याला पसंत करू लागली. एके दिवशी तिला आरशात तिचे वडील आजारी असल्याचे आढळले. ती बीस्टकडे गेली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली, कारण तिला तिच्या वडिलांची देखभाल करायची होती. नक्कीच तू जाऊ शकतेस, पण जर तू परत आली नाहीस तर तुझ्या विरहामुळे मी मरून जाईन. मी एका आठवड्यात परत येईन. बीस्टने ब्युटीला एक अंगठी दिली. त्या अंगठीला जर झोपते वेळी काढली तर ती जागी होईल सरळ किल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या वडिलांच्या घरी जुन्या बेडवर जागी झाली. ती स्वतःच्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली आणि तिच्या वडिलांचा अर्धा आजार असाच बरा झाला तिला भेटून. दुपारी ब्युटीच्या बहिणी, ज्यांचं लग्न झालं होतं, वडिलांना भेटण्यासाठी आल्या. घरी ब्युटीला पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी ब्युटीला जाळ्यात अडकवण्याचं ठरवलं. तिला एक आठवडा आणखी येथे थांबवून घेऊ. बीस्टला राग येईल आणि तोच तिला मारून टाकेल. दोघी बहिणी ब्युटीकडे जाऊन रडू लागल्या आणि म्हणाल्या की त्यांना वेगळे नाही राहायचे. ब्युटीने नक्की केलं
की ती काही दिवस आणखी तिथे राहील. काही दिवसानंतर ब्युटीला बीस्टची आठवण येऊ लागली. एके रात्री तिला स्वप्न पडलं की बीस्ट गार्डन मध्ये गलित गात्र होऊन पडलाय. ती घाबरून जागी झाली. मी किती स्वार्थी झाले होते. तिने त्याच क्षणी अंगठी काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती किल्ल्यात जागी झाली. ती दिवसभर बीस्टची वाट पाहत होती, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. तासनतास ती काळजी करत होती, पण बीस्टची काहीही माहिती मिळत नव्हती. ती अचानक गार्डन मध्ये गेली. बीस्ट तेथेच पडला होता, अगदी तसेच जसे तिने स्वप्नात पाहिले होते. ब्युटी पळत गेली त्याच्याकडे आणि त्याला मिठी मारली. बीस्टचे हृदय धडधडत होते. त्याने फार परिश्रमाने डोळे उघडले आणि म्हणाला, मला वाटलं तू येणार नाहीस म्हणून मी खाणं पिणं सोडून मृत्यूची वाट पाहत होतो. पण मला तर तू आवडतोस. माझ्याशी लग्न करशील का? त्याच वेळी काही जादू होऊ लागली. किल्ल्याची सुंदरता आणखी वाढू लागली. ब्युटीने चमकत्या नजरेने चारी बाजूला पाहिलं आणि मग ती बीस्टकडे वळली. तर तेथे एक तरुण आणि देखणा राजकुमार होता. त्याला पाहून ब्युटीला रडू आलं. तुम्ही कोण आहात? बीस्ट होते इथे, ते कुठे गेले? राजकुमार म्हणाला, मीच तो बीस्ट आहे. एका चेटकिणीने माझ्यावर जादू करून मला एक भयानक बीस्ट बनवलं होतं. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतंस तर मला आयुष्यभर बीस्ट बनूनच राहावं लागलं असतं. ब्युटी हे ऐकून खूप खुश झाली. खऱ्या अर्थाने तिला तिचं खरं प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी लग्न केलं आणि ते आनंदात राहू लागले. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर दोन पक्के मित्र होते, जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता.
तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडेच सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला के बद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेडे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती ज्यात फुलंच फुलं होती रंगीबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं.
बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नो क्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नो क्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती, पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली. तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे ग्रेडाला माहीत झालं
की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत. खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावे आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं. आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती, म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे
राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पित असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं, आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं, कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला, तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं. स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती की ती जेथे होती तेथे झोपू शकत होती. तिने विचार केला की ती इथे सुरक्षित आहे, म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके, ज्यांचं हे घर होतं, काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली.
एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतीस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉर्फ्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी. स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्याबरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्याबरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्यासोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते. पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावली आहे. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं. स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहीत आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके टोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती. तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का? बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे? उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते. काहीतरी खायला असेल तर दे. माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही, विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले, त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉगने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती, आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं, आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचं चुंबन घेतलं
त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंदात